कालच्या पिरियडमध्ये आपण सर्कम सर्कलचं कन्स्ट्रक्शन बघितलं, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कम सर्कल. आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ इन सर्कल बघणार आहे. काल तुम्हाला इन सर्कल आणि सर्कम सर्कलमधला फरक सांगितला, मी डेफिनेशन लिहून दिल्या. इन सर्कल म्हणजे काय? द सर्कल विच टचेस टू ऑल द थ्री साइड्स ऑफ द ट्रायंगल इज सेड टू बी इन सर्कल. आणि सर्कल सर्कल म्हणजे काय? द सर्कल विच passes through all the three vertices of the triangle is said to be circum circle. मग आता इन सर्कल काढायचं आहे. इन सर्कल काढताना तुम्हाला पहिल्यांदा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करावं लागते. ते ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन तर तुम्हाला करता येईल. पहिल्यांदा मी रफ डायग्राम काढतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पी क्यू अँगल क्यू दिला आणि क्यू आर दिला. कोणताही एक बेस घ्या. समजा मी हा पी क्यू आर असा ट्रायंगल घेतो. पी क्यू 6 आहे, हे 6 सेंटीमीटर आहे. क्यू आर 5.5 आहे आणि अँगल क्यू हा 35 डिग्रीचा आहे. हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो का बघा. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो, कारण तुम्ही 7th 8th मध्ये ट्रायंगल कन्स्ट्रक्शन शिकलेले आहे. आता ही रफ डायग्राम एवढ्यासाठी काढली आपण, की रफ डायग्राम काढली की लगेच फेअर कशी काढायची लक्षात येते, सोपं जातं. क्यू आर मी बेस घेतला 5.5 हा बेस घेतला मी. 5.5 हा झाला बेस. क्यू आर किती घेतला आपण? 5.5 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे आपल्याला? क्यू जवळ 35चा अँगल करायचा आहे. हा जो क्यू आहे, या क्यू जवळ आपल्याला 35चा अँगल करायचा आहे. हा क्यू जवळ 35चा अँगल केला. हा झाला 35चा अँगल. हा ॲरो दाखवून द्या. आता आपल्याला ही साईड किती पाहिजे? 6 सेंटीमीटर साईड पाहिजे ना. मग आता 6 सेंटीमीटरचा चॉप मारू आता आपण. स्केलमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर या 6 सेंटीमीटरचा इथे चॉप मारायचा आहे. लक्षात आलं ना? हा मी चॉप मारला 6 सेंटीमीटर. हे वाढवून द्यावं लागेल थोडंसं आपल्याला. हा वाढवला. आता हे झालं 6 सेंटीमीटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता हा इथे नाव काय येईल? पी येईल ना, पी. आता पी आर जॉईंट करा. पी आर हे आपण जॉईंट केलं. हा काय ट्रायंगल तयार झाला आपला. क्यू आर 5.5 घेतला. क्यू जवळ अँगल 35चा घेतला. पी क्यू ही साईड 6 सेंटीमीटर घेतली. एवढा ट्रायंगल तर सगळ्यांना कन्स्ट्रक्ट करता येतो. आता काय करायचं आपल्याला? इनसर्कल काढायचं आहे. इनसर्कल काढताना आपल्याला अँगल बायसेक्ट करावं लागतं. आपण सर्कम सर्कल काढताना काय केलं? सर्कम सर्कल काढताना साईड बायसेक्ट केल्या 3 पैकी कोणतेही 2, आणि मग त्या साईड जिथे इंटरसेक्ट होतात तो आपला सर्कम सेंटर झाला. आपल्याला इन सेंटर शोधायचं आहे. मग काय करायचं आपल्याला? अँगल बायसेक्ट करायचे, कोणतेही 2. अँगल बायसेक्ट करताना आपण काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा आपण एक ठराविक अंतरावर चॉप मारतो. ठीक आहे. तेवढा चॉप मारल्यानंतर पुन्हा जिथे चॉप मारला ते टोक घेऊन एक चॉप पुन्हा ठराविक अंतर, अंदाजे अंतर, तेवढंच अंतर कायम ठेवून इथून याला इंटरसेक्ट होईल असा चॉप मारला. काय केलं पुन्हा बघा? इथून ठराविक अंतरावर एक चॉप मारला. ठीक आहे. हा चॉप मारल्यानंतर पुन्हा आपण कमीत कमी डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे आपला इन सर्कल परफेक्ट येतो. हा एक चॉप मारला, तेवढंच डिस्टन्स कायम ठेवून दुसरा चॉप मारला. हा जिथे इंटरसेक्ट झाला तिथून हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो घेऊन आपल्याला काय काढायचं आहे? हा रे काढायचा आहे. हा काढला आपण रे.
आता हा बायसेक्टर झाला. असाच आता दुसऱ्या अँगलचा बायसेक्टर काढू आपण. दुसरा म्हणजे हा काढू किंवा हा कोणताही चालेल. मी हा काढतो. पुन्हा इथे ठराविक अंतरावर चॉप मारायचा आहे. ठीक आहे. पुन्हा कमीत कमी डिस्टन्स घेऊन इथून याला इथे एक चॉप मारा. इथून पुन्हा तेवढंच डिस्टन्स कायम ठेवून चॉप मारा. त्याच्यानंतर आता याच्यातून जाणारा रे काढा. हा जो आहे याच्यातून जाणारा आपण रे काढू. हा बरोबर इंटरसेक्शन पॉईंटमधून गेला पाहिजे याची काळजी घ्या. हे दोन्ही इंटरसेक्ट नाही झाले म्हणून मी वाढवून देतो. हा वाढवला. आता जिथे इंटरसेक्ट झाले ना तो झाला आपला सेंटर ऑफ द इन सर्कल. काय काय केलं लक्षात आलं का तुमच्या? सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायसाठी QR 5.5 काढली. त्याच्यानंतर इथे 35चा अँगल घेतला. हा रे काढला. याला 6 सेंटीमीटरचा चॉप मारला. जिथे चॉप मारला गेला तिथे P नाव दिलं. PR जॉईंट केला. हा झाला ट्रायंगल तयार. आता आपल्याला कोणतेही दोन अँगल बायसेक्ट करायचे आहे कारण इन सर्कल काढायचं आहे. इन सर्कल काढताना आपल्याला अँगल बायसेक्ट करून काढावा लागतो आणि सर्कम सर्कल काढताना साईड बायसेक्ट करतो आपण. इन सर्कल काढताना अँगल बायसेक्ट करायचा. मग हे अँगल बायसेक्ट केले. अँगल बायसेक्ट करताना ठराविक अंतरावर चॉप मारला. पुन्हा कमीत कमी अंतर घेऊन हा एक चॉप मारला. हा एक चॉप मारला. पुन्हा इथून ठराविक अंतरावर चॉप मारला. त्याच्यानंतर थोडंसं कमी डिस्टन्स घेऊन हा एक चॉप आणि हा एक चॉप मारला. हा रे काढला आणि हा रे काढला. जिथे इंटरसेक्ट झाला हा जो पॉईंट आहे हा इंटरसेक्शन पॉईंट आहे याचा. हा झाला सेंटर ऑफ द इन सर्कल. आता इथून आपल्याला याच्यावर परपेंडिक्युलर टाकायचा असतो. मग परपेंडिक्युलर टाकताना आपण काय करत असतो? ही जर लाईन असेल या लाईनच्या बाहेर जर एखादा पॉईंट दिला असेल इथून आपल्याला याच्यावर परपेंडिक्युलर टाकायचं असेल तर आपण काय करतो? इथे ठराविक अंतरावर 2 चॉप मारतो. इथे तेच करायचं आहे. इथून आपल्याला ठराविक अंतरावर 2 चॉप मारायचे. हा एक आणि हा एक. आता डिस्टन्स जर इकडे बसत नसेल तर मात्र तुम्हाला आतमध्ये सुद्धा घेता येईल आणि हा वाढवून बाहेर सुद्धा घेता येईल. जर इकडे जायचं असेल तर हा वाढवून घ्यायचा इकडे. त्याच्यानंतर काय करतो? याच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक खाली इथे चॉप मारला. तेवढंच डिस्टन्स कायम ठेवून इथून याला इंटरसेक्ट होईल असा चॉप मारला. ठीक आहे. आणि मग हे जोडून दिलं. इथे तेच करायचं आहे. आता इथे 2 पॉईंट कोणते कोणते आले बघा बरं. हा एक पॉईंट आला इथे आणि हा एक पॉईंट आला. बरोबर आहे. पुन्हा पहा. हा घेतला आपण एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. आता याला बायसेक्ट करायचं आहे ना म्हणजे मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. एक इथे चॉप मारा. पुन्हा या चॉपवरून याला इंटरसेक्ट होईल असा चॉप मारा. आणि आता हे जॉईंट करा. हा जो काढला आपण हा परपेंडिक्युलर काढला. OM ही झाली रेडियस. आता आपल्याला इथून तर एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि सर्कल काढायचा आहे. हा जो सर्कल आहे हा तिन्ही साईडला टच झाला पाहिजे हे लक्षात घ्या. हा जर सर्कल तिन्ही साईडला टच होत असेल तर आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. पाहून घ्यायचं पहिल्यांदा होतो का. थोडासा जर होतोय म्हणजे हा जो काढला आपण आता हा बघा तिन्ही साईडला टच झालेला आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणायचं आपल्याला? इन सर्कल म्हणायचं. आणि हे जे आहे ह्या इथून तर इतकं घेऊन आपण जी रेडियस काढली ती स्केलवर ठेवायची आणि ती मोजायची आणि लिहायची. म्हणजे जर आपल्याला फाइंड द रेडियस ऑफ द सर्कम सर्कल किंवा इन सर्कल विचारलं तर ते लिहायचं. आता ही झाली रेडियस आणि हा झाला सर्कम सर्कल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा
हा तिन्ही साईडला टच झाला असला पाहिजे. आपला इथे झालेला आहे, याला काय म्हणायचं, इन सर्कल. आणि इन सर्कल काढताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची. जर तुम्ही बरोबर सगळं डिस्टन्स बरोबर परफेक्ट मोजून घेतलं, अँगल बायसेक्टर जर बरोबर काढले तर तुमचं इन सर्कल परफेक्ट येईल. आणि जर तुम्ही अँगल बायसेक्टर बरोबर काढले नाही तर तुमचं बरोबर येणार नाही. कधी कधी काय करता तुम्ही, हे असं असते आणि तुम्हाला हा पॉईंट जॉईन करायचा असतो, मग तुम्ही हा असा जॉईन करता. काय झालं, इंटरसेक्शन इथे आहे, इथे इंटरसेक्ट झाला आणि तुम्ही इथून जॉईन केला म्हणून येत नाही. म्हणून एकदम पेन्सिलचं टोक बारीक ठेवा आणि याच्यामध्ये बायसेक्टर जे आहे ते परफेक्ट काढा. एवढं जर केलं तुम्ही तर इन सर्कल. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या टेक्स्टबुकमधलं सॉल्ड एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. हे सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज नंबर 83वर. पेज नंबर 83वर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे. पहा, त्या जर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्ही जर वाचल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल प्रत्येक वेळेला काय काय करायचं. पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट ट्रँगल. ट्रँगल तर सगळ्यांना काढता येतो. मग ड्रॉ द बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल. कोणतेही दोन अँगलचे बायसेक्टर काढा. हे बायसेक्टर काढले आपण, हा एक काढला, हा एक काढला. तिसऱ्या याच्यात म्हटलं आहे डिनोट द पॉईंट, म्हणजे हा जो जिथे इंटरसेक्ट होते तिथे ओ आय कोणतं तरी नाव द्या. त्याच्यानंतर म्हटलं आहे ड्रॉ द परपेंडिक्युलर आय, म्हणजे इथून या साईडवर परपेंडिक्युलर टाका. आणि मग त्याच्यानंतर ही रेडियस घेऊन सर्कल काढा. तो झाला इन सर्कल. आता इन सर्कलचे एक्झाम्पल अनेक आहे त्याच्यात, त्यातलं अजून एक मी सोडवून दाखवतो तुम्हाला. हे सॉल्ड एक्झाम्पल झालं. त्याच्यामध्ये आता एक्झरसाइज 6.3 प्रॅक्टिस सेट. सिक्स पॉईंट थ्री मधलं इन सर्कलचं एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला. पहिलं आहे इन सर्कलचं, फर्स्ट, थर्ड आहे इन सर्कलचं, बरोबर आहे. मी तुम्हाला थर्ड काढून दाखवतो, फर्स्ट तुम्ही सोडवायचं. एक्झाम्पल थर्ड. आता काय म्हटलेलं आहे इथे, मी पुन्हा रफ डायग्राम काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ही रफ डायग्राम एक्स वाय झेड. एक्स वाय झेड म्हणजे एक्स वाय 6.7, वाय झेड 5.8 आणि एक्स झेड 6.9 सेंटीमीटर. तीन साईड दिलेले आहे. कन्स्ट्रक्ट द इन सर्कल म्हटलेलं आहे. बाकीचे सर्कलचे काल मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही केले असतीलच. सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ हे तीन सर्कलचे आहे आणि इन सर्कलचे फर्स्ट आणि थर्ड आहे. मी तुम्हाला फर्स्ट सोडवून दाखवतो. मग आता बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ह्या तीन साईड दिलेल्या आहे तुम्हाला. 5.8 एक दिलेली आहे. आता बघा 5.8. ही काढली मी एक 5.8. ठीक आहे. ही झाली वाय झेड 5.8 सेंटीमीटर. आता दोन साईड दिलेल्या आहेत तुम्हाला पुन्हा. एक दिलेली आहे एक्स वाय 6.7, ही 5.8 झाली. आणि आता 6.7 आणि 6.9 आहे. तर ही झाली 6.7चा मी चॉप घेतला, हा 6.7चा चॉप मारला. दुसरा आहे 6.9 इथून डिस्टन्स घेऊन 6.9चा चॉप मारला. आणि आता हे जॉईन करून देऊ आपण. हा एक झाला, हा दुसरा जॉईन केला मी आणि हा सेगमेंट आपण पहिलेच काढलेला होता. आता हे डिस्टन्स जे आहे हे 6.7 सेंटीमीटर, हे 6.9 सेंटीमीटर. इथे नाव एक्स, हा वाय आणि हा झेड. ठीक आहे. ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलं आपण. आता काय पाहिजे आपल्याला, आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केल्यानंतर इनसर्कल करण्याकरता काय करत असतो आपण, अँगल बायसेक्ट करतो.
मी पुन्हा हा अँगल बायसेक्ट करतो आणि हा करतो, कोणते हाही केलाच चालेल. मग आता हा अँगल बायसेक्ट करताना तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण, पहिल्यांदा ठराविक अंतरावर चॉप मारला, मग पुन्हा याच्यात ठराविक अंतर घेऊन हा एक चॉप मारला, हा दुसरा चॉप मारला. इथेही तसंच, इथे ठराविक अंतरावर चॉप मारला, पुन्हा इथे हे घेतला चॉप मारला, इथून हा चॉप मारला. हे काय केलं लक्षात आहे का तुमच्या? पुन्हा बघा, इथून आपल्या मनाने अंतर घेऊन चॉप मारला, कमीत कमी अंतर घ्या. त्याच्यानंतर इथे पण डिस्टन्स कमीत कमी घ्या. हा एक चॉप मारला इथून, पहा कुठे ठेवला, या ठिकाणी ठेवला, इथून चॉप मारला. मग पुन्हा हे टोक इथे ठेवलं आणि हा चॉप मारला. सेम इकडे केलं, ठराविक अंतरावर इथे चॉप मारला, पुन्हा डिस्टन्स कमीत कमी घेऊन हा एक चॉप मारला आणि हा इथून इथे जिथे इंटरसेक्ट झाला तो एक चॉप मारला. आता या दोन्ही याच्यातून जाणारी आपण रे काढू. काय होईल इथे, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा पॉईंट याच्यातून जाणारी निघाली पाहिजे. ह्या दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटमधून जाणारी हा रे काढला. तसाच इथे हा इंटरसेक्शन पॉईंट आणि हा पॉईंट या दोन्ही याच्यातून काढायचा आहे. हा काढला. जिथे इंटरसेक्ट झालं तिथे आपण सेंटर ऑफ द सर्कल नाव दिलं. आता काय करतो आपण, या सेंटरवरून इथे परपेंडिक्युलर टाकतो. परपेंडिक्युलर टाकतो म्हणजे काय करायचं आहे, इथे चॉपचं टोक ठेवायचं, इथे एक सेगमेंट तयार करून घ्यायचा, म्हणजे दोन चॉप मारले. आता हा सेगमेंट या सेगमेंटला बायसेक्ट करायचा आहे, म्हणजे हा जो सेगमेंट आहे इथे आणि हा याला बायसेक्ट करायचं, म्हणजे याच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. मोर दॅन हाफ एक चॉप इथे मारला, दुसरा चॉप इथून याला इंटरसेक्ट होईल असा मारला. आणि आता याच्यातून जाणारा आपण रे काढला आणि हा जो आहे हा राईट अँगल आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आता इथून तर एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि सर्कल काढायचा, हे जे डिस्टन्स आहे. आणि मग आपल्याला बघायचं आहे की हा आपला पहा इथे इंटरसेक्ट होतो, इथेही टच होतो, इथे टच होतो, इथे टच होतो, इथेही टच होतो. त्याला काय म्हणणार आपण, इन सर्कल म्हणणार आहे. कारण असा सर्कल की जो सर्कल ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सला टच होतो त्याला आपण इन सर्कल म्हणतो. पहिले पाहून घ्यायचं आणि जर व्यवस्थित येत असेल, तिन्ही साईडला टच होणारा सर्कल निघत असेल तर सर्कल काढायचा, आणि निघत नसेल तर मात्र आपले अँगल बायसेक्टर चेक करायचे. अँगल बायसेक्टर जर चुकले तर मात्र आपला इन सर्कल चुकेल, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतोय प्रत्येक वेळेला तो परफेक्ट काढा. हा जो इन सर्कल आहे पहा, हा सगळ्या साईड्सला टच झालेला आहे. हा झाला इन सर्कल. इन सर्कलमध्ये थोडंसं परफेक्शन जास्त पाहिजे. सर्कम सर्कलमध्ये थोडंसं इकडे तिकडे एखाद वेळ चालून जाते, पण इन सर्कल येणारच नाही तुमचा. लक्षात आलं. आणि हा जर तिन्ही साईड्सला टच होत असेल तरच त्याला इन सर्कल म्हणतात. अशा पद्धतीचे हे इन सर्कलचे एक्झाम्पल आपले झाले. आता याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये इन सर्कलचं एकच एक्झाम्पल आहे, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड आहे. त्यापैकी एक्झाम्पल फर्स्ट होमवर्क कोणता आहे, एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 6.3 मधलं एक्झाम्पल फर्स्ट हे तुम्ही करायचं आहे. ती थर्ड मी करून दिलं. त्याच्यानंतर इन सर्कलचे झाले, सर्कम सर्कलचे झाले, म्हणजे हे एक्झाम्पल आपले संपले. आता आपण प्रॉब्लेम सेट सुरू करू. प्रॉब्लेम सेटमध्ये आपण जे काही एक्झाम्पल आतापर्यंत केलेले आहेत तसेच एक्झाम्पल सगळे असतात, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सेट 6. फक्त आता तिथे तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर लिहायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट ॲन्सर म्हणजे फक्त ॲन्सर नाही लिहायचं. तुम्ही काय करता, यात पहिल्याचं ॲन्सर जर 16 असेल तर तुम्ही लिहिता 16 सेंटीमीटर झालं, किंवा ए आहे तर मग ए लिहिता फक्त, असं नाही लिहायचं. पूर्ण रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर अँड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 6, हेन्स द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 16 सेंटीमीटर, म्हणजे जे ॲन्सर असेल ते, आणि त्याला अंडरलाईन करायची. पूर्ण लिहिलं तरच तुम्हाला 1 मार्क मिळेल, नाही तर मार्क मिळणार नाही, लक्षात घ्या.
मग रेडियस ऑफ द सर्कल इथे आता एक्झाम्पल फर्स्ट आहे. फर्स्ट एक्झाम्पलमधलं पहिलं काय म्हटलं आहे, रेडियस ऑफ द सर्कल. हा सर्कल काढतो मी, याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, हा सेंटर आहे, इथून याचं कॉर्डचं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आता बघा असे एक्झाम्पल आपण केलेले आहे. हा जो आहे हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग पायथागोरसनी तुम्हाला हे काढायचं. पायथागोरसनी जर काढलं तुम्ही तर काय येईल, AM² इक्वल टू 10 स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 6 स्क्वेअर, 6 स्क्वेअर म्हणजे 36 म्हणजे हे आलं 64 म्हणजे AM इक्वल टू 8 सेंटीमीटर. हे 8 आहे तर हे पण 8 आहे म्हणजे AB किती, AB येईल तुमची 16 सेंटीमीटर. हे लक्षात आलं ना. असे एक्झाम्पल केले आपण, बाकी डिटेल लिहायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला रफमध्ये करायचं आहे आणि मग त्याचा आन्सर काढायचा आहे. म्हणजे फर्स्टचं जे आन्सर आहे हे A 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर एवढं नाही लिहायचं, फक्त तुम्हाला सांगितलं मी पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आणि त्याच्या पुढे हे आन्सर लिहायचं. लक्षात आलं. आणि मग याला अंडरलाईन करायची, हे नाही लिहायची गरज. मग त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय आहे, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द ऑल द अँगल बायसेक्टर्स ऑफ द ट्रँगल. पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ज्यावेळेला 3 किंवा 3 पेक्षा लाईन एका पॉईंटमधून जातात त्याला आपण कॉन्करन्स लाईन म्हणतो, कॉन्करंट लाईन म्हणतो. आणि ज्या पॉईंटमध्ये त्या इंटरसेक्ट होतात त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो. म्हणजे व्हेन 3 or more than 3 लाईन्स passes through one point, then that lines are said to be concurrent line and that point is said to be point of concurrence. पण हा कशाचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स, बायसेक्टरचा. बायसेक्टर आताच आपण काढले. कशामध्ये काढले बायसेक्टर, इन सर्कलमध्ये. म्हणून इन सर्कल्समध्ये ज्या ठिकाणी सगळे अँगलचे बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट होतात त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हटलं आणि तो आहे इन सेंटर, कारण इन सर्कलचा सेंटर आहे तो. म्हणून त्याचं आन्सर येईल सेकंडचं C इन सेंटर. त्यानंतर थर्ड वा, द सर्कल पासेस थ्रू ऑल द व्हर्टायसेस ऑफ द ट्रँगल. जो सर्कल ट्रँगलच्या तिन्ही व्हर्टायसेसमधून जातो त्याला काय म्हणतो आपण, सर्कम सर्कल. म्हणजे याचा आन्सर आहे सर्कम सर्कल. फोर्थ, लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल इज 24. लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल is 24. If the distance of chord from the center is 5, distance of chord from the center is 5, then find the radius of the circle. आता बघा ही 5 आहे, ही पूर्ण 12 आहे, म्हणजे ही किती झाली 12, ही 12, ही पूर्ण 24 आहे ना. आणि मग रेडियस काढायचे. पायथागोरस थेरमनी तुम्ही जर काढली ही OA, पुन्हा पायथागोरस थेरम OA² इक्वल टू OM² म्हणजे 5² प्लस 12². 5² म्हणजे 25 प्लस 12² म्हणजे 144, हा 169 झाला. OA² म्हणजे OA इक्वल टू 13 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल इज 13 सेंटीमीटर. काय विचारलं आहे, रेडियसच विचारले. हे मी फास्ट का केलेलं आहे, कारण असे एक्झाम्पल आपण सोडवलेले आहे म्हणून लक्षात घ्या. त्यानंतर फिफ्थ, लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. आता पहा, लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड, विच इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे इथे रेडियस दिले 2.9, मग लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ विचारली म्हणजे डायमीटर विचारला, म्हणजे 2.9 × 2 म्हणजे 5.8 सेंटीमीटर. त्यानंतर सिक्स्थ रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर O इज 4. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर O इज 4 सेंटीमीटर. इफ OP इज 4.2, OP इज 4.2 सेंटीमीटर, देन से व्हेअर द पॉइंट P लाईज. आता मला सांगा, OP हे जे रेडियस आहे 4 सेंटीमीटर आहे आणि OP डिस्टन्स 4.2 आहे, म्हणजे या सर्कलच्या बाहेर येईल ना, बरोबर आहे, कारण रेडियसपेक्षा जास्त अंतर आहे, म्हणजेच तो सर्कलच्या बाहेर येईल. मग आता आन्सर बघा काय, ऑन द सर्कल नाही, इनसाइड द सर्कल नाही, आउटसाइड द सर्कल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, आउटसाइड द सर्कल.
तो सर्कलच्या कुठे राहील, आउटसाईड राहील, बाहेर राहील. त्यानंतर 6 झालं 7th. इथे द लेंथ ऑफ द पॅरलल कॉर्ड ऑन ऑपोजिट साइड ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल इज 6 and 8. लेंथ ऑफ द पॅरलल कॉर्ड. हो, आता हा एक कॉर्ड काढला, हा एक कॉर्ड काढला, हे दोन्ही पॅरलल झाले. किती आहे त्याची लेंथ, 6 and 8. याची 6 आणि याची 8. हा राईट अँगल आहेच. पुढे बघा आता, देन डिस्टन्स बिटवीन दीज कॉर्ड इज, या कॉर्डमधलं डिस्टन्स पाहिजे आपल्याला. मग आपल्याला आता ही काढू आपण, हे काढू. हे 3 झालं, हे 3 झालं, हे 4 झालं, हे 4 झालं. रेडियस किती दिली आहे, 5 दिली. ही 5 आहे, ही 5 आहे. आता या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरमप्रमाणे तुम्ही ही काढायची आहे, तर ही 4 येईल. या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरमप्रमाणे तुम्हाला ही काढायची आहे, तर ही 3 येईल. मग डिस्टन्स बिटवीन द कॉर्ड किती झालं, 7, म्हणजे 7 सेंटीमीटर. हे झालं डिस्टन्स बिटवीन द 2 कॉर्ड. आता तुम्ही म्हणाल सर हे आलं कसं, 4 आणि 5, साधी गोष्ट आहे. आता हे पुन्हा रफमध्ये सोडवून बघावं लागेल, किंवा याला पायथागोरस ट्रिपलेट्स असं म्हणतात. तुम्हाला हे माहिती आहे, ही 6 आहे, ही 6 असेल तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे ही 3 3 राहील, तशीच ही 4 4 राहील. तुम्हाला रेडियस 5 दिली आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही पायथागोरस थेरमप्रमाणे ON स्क्वेअर जर काढली, तर ON स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, म्हणजे 25 मायनस 9 म्हणजे 16 झाले ना. आणि 16चा स्क्वेअर रूट म्हणजे 4, म्हणून ही 4 झाली. तसंच इथे ही काढायची आहे, OM स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर म्हणजे किती झाले 25 मायनस 4 स्क्वेअर म्हणजे 16 म्हणजे 9 झाली. आणि 9चं स्क्वेअर रूट 3, म्हणून ही 3 झाली. आणि ही 4 + 3 म्हणजे या दोघांमधलं जे डिस्टन्स झालं, हे इथून तर इतकं 4 आहे, हे 3 आहे, म्हणजे 4 + 3 म्हणजे 7. म्हणजे या 2 कॉर्डमधलं जे डिस्टन्स आहे ते किती झालं, 7 सेंटीमीटर असं ते डिस्टन्स झालं. अशा पद्धतीने आपलं हे एक्झरसाइज म्हणजेच प्रॉब्लेम सेटमधलं फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता उरलेले याच्यात फक्त 4-5 एक्झाम्पल आहे, ते आपण पुढच्या पिरियडला घेऊ. आज आपण इथेच थांबू.